नमस्कार, मी अनिल जयगोड एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील आणि शहापूरमध्ये दोन पंचायत समिती येतात, एक वैजाली आणि एक शहापूर. तर आपल्यासोबत वैजाली पंचायत समिती गणातील माजी मला वाटते अलिबागचे पंचायत समिती सभापती राहिलेले आणि माजी वैजालीचे उपसभापती आणि पंचायत समिती सदस्य राहिलेले अनिल पाटील आहेत. अनिल पाटील यांना शहापूर जिल्हा परिषद गटातून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचे पुत्र आहेत अभिषेक पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. तर तुम्ही शेतकरी कामगार पक्षातून मला वाटते ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली, बरोबर आहे, पंचायत समितीची निवडणूक लढवली. आता तुमच्या घरामध्ये तुमचे जे नेते आहेत आमदार जयंत पाटील, माजी आमदार जयंत पाटील यांनी तुमच्या घरामध्ये हे तिकीट तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्हाला तिकीट दिल्याबद्दल तुमच्या पक्षाच्या बद्दल काय म्हणतात? शेतकरी कामगार पक्ष हा आमचा आत्मा आहे. माझे वडील शेतकरी, माझ्यावर संस्कार स्वर्गीय प्रभाकर पाटील, स्वर्गीय दत्ता पाटील यांचे झालेले आहेत, स्वर्गीय मीनाक्षी पाटील यांचे झाले. मी हाडामाताचा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे. शेतकऱ्यांशी प्रामाणिक, एकनिष्ठ, एकसंघ राहणारा मी कार्यकर्ता आहे. या ठिकाणी अलिबाग तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष मी का निवडला? अनेक लोक म्हणतात त्याला नोकरी दिली. मी तर रिटायर्ड होऊन 3 वर्ष झाली. नोकरी दिली म्हणून मी शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी नाही. तर मी वेगळ्या विचारांचा, वेगळ्या स्वभावाचा, वेगळ्या मित्रमंडळीचा कार्यकर्ता आहे. आमचे विचार स्पष्ट आणि निर्भीड असतात. मी शेतकऱ्यांशी एकनिष्ठ आहे. मला शेतकऱ्यांची आमच्या उरणला 12.5% जमिनी मिळतात. जमीन विकल्यावर शिडगोली दिलेल्या आहेत. आमच्या अलिबाग तालुक्यात मन बांधेल त्या भावाने लोक जमिनी विकतात. म्हणून मी विरोधी एक वेगळा प्रकार कार्यकर्ता आहे. माझ्यावर अनेक हल्ले झालेले आहेत, जीव घेणे हल्ले झाले, पण मी तत्वाची कधीही तडजोड केली नाही, करणार नाही. मी शेतकऱ्यांशी प्रामाणिक राहणार आहे. माझ्या वडिलांनी एक शब्द दिलं होतं, कोणाचं चांगलं करताना आलं तर वाईट करू नये आणि आपल्या गरीब लोकांशी एकनिष्ठ राहायचं. मी मुद्दाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी या ठिकाणी उल्लेख करेन. या भारत महाराष्ट्राचे संपूर्ण जगामध्ये देव पुरुष मानण्यात जेवढे शिवाजी महाराजांना मानतो तेवढे मी बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. त्याचं कारण आहे, खालच्या पातळीतल्या गोर गरीब कष्टकरी जनतेचे ते नेते होते, दलितांचे ते नेते होते आणि त्यांची शिकवण आम्ही बघितलेली आहे. माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत हाशिवरे गावामध्ये 1-2 तास घालवले, पायी गेलेले आहेत, ते चालत त्यांच्या समवेत गेलेले आहेत. मला त्याचा अभिमान आहे, आदर आहे, सन्मान आहे. माझ्या वडिलांकडून संस्कार आलेले आहेत. माझे वडील सदस्य होते, माझी वहिनी सदस्य होती, माझा पुतण्या सदस्य होता. मी 15 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये काम केलेलं आहे. मी उपसरपंच सदस्य, उपसरपंच, सरपंच असे अनेक प्रकारचं काम केलंय. 10 वर्ष पंचायत समितीमध्ये काम केलंय. पण गरिबीशी माझी नाळ जोडणारी आहे. गरिबांची दुःख मी जाणणार आहे. आजचे नेते जे आहेत ते सगळे हायफाय आहेत, आम्ही काय बोलूच शकत नाही बाबा. हजारो करोडो रुपयांचे व्यवहार करतात. प्रत्येक मतदाराला ते लाखोच्या भावाने विकत घेऊ शकतात. आपली तेवढी क्षमता नाही, लायकी पण नाही. पण हा एक तत्व आणि हा एक वेगळा प्रश्न इथे निर्माण झाला आमच्या खारेपाट्यामध्ये पहिल्यांदा, की लोक पूर्वी सहज शेतकरी कामगार पक्षाला, शेतकऱ्यांशी एकनिष्ठ असलेल्या लोकांना मतदान करायचे. आजची परिस्थिती बदललेली आहे. आज प्रत्येक विचार हा पैशाशी मोजला जातो, प्रत्येक तत्व पैशाशी मोजलं जातं, प्रत्येक मतदाराची किंमत पैशाची केली जाते. आणि म्हणून मला आनंद वाटला की ठीक आहे, आमच्या कुटुंबामध्ये सगळ्यांना माहिती होतं, माझ्या मित्रमंडळीला माहिती होतं की अनिल गोमा पाटीलला आपलं तिकीट मिळणार आहे. आणि मीही म्हटलं मला तिकीट तुम्ही द्याल. मी पक्षाला विनम्र विनंती केली, चिवताईंना आणि जयंतबाईंना, की माझ्याकडे पैसे नाही, मी निवडणूक लढू शकत नाही. भाई चिडले माझ्याला, हा पैशावर पक्षाची तू तुलना कशी करतोय? तर म्हटलं भाई, सॉरी टू से, जे सत्य आहे ते मी तुमच्याशी बोललो की माझ्याकडे खरोखर पैसे नाही, मी निवडणूक लढवू शकत नाही भाई. असं अनेक वेळा चर्चा झाली. माझे मित्र सत्यजय पाटील असेल, सिद्धनाथ पाटील असेल, अनेक कार्यकर्त्यांना भाईनी मुलाखती घेतल्या. आमच्या ॲडव्होकेट मानसी म्हात्रे गावोगावी प्रत्येक गावात गेल्या. तर त्यांनी मला सांगितलं, प्रत्येक गावात तुमच्या नावाचा कौल दिसतो, मला काहीच करता येत नाही. अनेक लोकांना, आणि आमच्या शेतकरी कामगार पक्षाचं वैशिष्ट्य आहे की याच्या
पैसे कमवून देण्याची पद्धतच नसते, कारण 2 नंबरचा पैसा कमवला जात नाही आणि तो भाईंना आवडत नाही. आणि आमच्यावर बंदी आहे की जमिनीची खरेदी विक्री तुम्ही करायचे नाही. जर तुम्ही केलात तर माझा सच्चा आहे. अनेक लोक त्याला अपवाद असू शकतात, पण मी जैन भाईंना मानतो प्रामाणिकपणे. मी दत्ता पाटलांना मानतो, प्रभाकर पाटलांना मानतो, मीनाक्षी ताईंना मानतो. असा आदर्श कार्यकर्ता आहे मी, सगळ्यांना मानणारा माणूस आहे. आज जैन भाईला मानतो, उद्या शिवताईंना पण मानून मी. पण याचा त्यांच्या मनामध्ये आहे, हृदयामध्ये जी गोष्ट आहे त्याचं पालन करणं हा माझा प्रामाणिकपणेचा सच्चाईचा कौल आहे. मी त्यांचा ऐकतो. त्यांचं चुकीचं असलं तरीही मी ऐकेन, कारण मी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे. मला नेता महत्वाचा नाही, कुठलाच. मी नेत्यावर प्रेम करत नाही, मी पक्षावर प्रेम करतो. आमच्या पक्षाच्या संस्कृतीवर प्रेम करतो. कारण जे ज्याचे आदर्श नारायण नागू पाटील जे आहेत, शेतकऱ्यांचे दैवत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी काम केलेलं आहे. कुळ कायदा, खोटी कायदा नष्ट करण्यामध्ये अप्पासाहेब आणि आंबेडकर साहेब यांचा अतिशय मोठा सिंहाचा वाटा आहे. हे वाचन आहे माझं, मी अनुभवलेलं. कारण माझे वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अप्पासाहेबांबरोबर काम केलेलं आहे. आणि म्हणून मला त्याचा अभिमान पण आहे आणि गर्व पण आहे की या नेत्यांना माझ्या वडिलांचा सहवास लाभला आहे. ते भाग्यवान आहे माझे वडील, अर्थात मीही भाग्यवान आहे. पण या सगळ्या गोष्टी पाहत असताना एक गोष्ट की माझ्या खारेपाठ आहे. आजच्या मगाशी मी उल्लेख केला की ते आपले क्रिकेटवेअर रोहित शर्मा आले, कोहली आले, सगळे मोठे मोठे बडे बिल्डर येऊन थांबलेले आहेत आणि त्यांना काय पैशाचं पडलेलं नाही. इथे एकदा माणसाची सत्ता स्थापित झाली की करोडो रुपये, अब्जानी रुपये इथले स्थानिक लोक कमवतात. त्याचं दुःख नाही, त्यांच्या नशिबात ते आहे. पण हे वाईट आहे, हे पटत नाही मला. हे माझ्या तत्वाशी सहमत नाही मी त्याच्याशी. तुम्ही पैसे का घेता? जर इथला स्थानिक माणसं तुम्ही तिथे जमिनी शेतकऱ्यांनी विकले, ते शेतकऱ्याला ते पैसे मिळावे. तुम्ही शेतकऱ्याला पैसे न देता तुम्ही स्वतः मधले एजंट म्हणून पैसे खात असाल. आणि यामध्ये मोठी मोठी नावं आहेत. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, मला माहिती आहे कोण कोण आहेत ते. आणि मला त्यांना विरोध आहे आणि त्या विरोधासाठी मी लढतोय. आणि म्हणून मी मुलाला काल सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं भाईंच्यासमोर, जैनभाईंच्या समोर, जैनभाई हा शेतकऱ्याचा नेता आहे. आयुष्यात महाराष्ट्रात कधीही मॅरेज न होणारा एकमेव नेता म्हणजे जैनभाई आमदार आहेत. त्यांच्या तत्वावर पावलावर पाऊल ठेवून अनिल पाटील चालतो आणि तुला अनिल पाटलाच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं आहे, असं मी मुलाला सगळ्यांच्या समोर सांगितलं की इथे शेतकऱ्यांशी कॉम्प्रोमाइज नाही. इथे एजंटगिऱ्या आपण करायच्या नाही. हल्ली आमदार पण एजंटगिऱ्या करतात, खासदार एजंटगिऱ्या करतात. स्थानिक लेखांचं तर उदं चाललेलं साहेब गायकवाडचं. तुम्हाला मला कष्ट करून जगावं लागतं. या लोकांची वेगळी थेरी आहे. स्वतःच्या स्पीड बोट आहेत, स्वतः सगळं मजा मस्ती करणार, कोणाला एका रात्रीत लागतील तेवढे पैसे देणार, सगळ्या स्पर्धा मॅचेस नावाखाली भरणार आणि स्वतः मोठे होणार. पण घाम घालून रक्ताचं पाणी करून जगणारा माणूस कुठे आहे तुमच्यात? ते गुणच नाही तुमच्यात. हे आम्ही रक्ताचं पाणी करून जगतोय, गरिबीतून आम्ही वाढतोय. तुम्हाला सांगतो साहेब, मीनाक्षी ताईंचे मी जाहीर आभार मानतो. हा खारल्याचा जो रिव्हर्स धक्क्याला नौखा मोरा पडायला जो बंधारा आहे, हे मीनाक्षी पाटील आणि आमदार जयंत पाटील यांचं रक्ताचं पाणी करून तो बंधारा मंजूर केला आहे. याचे आमदार उगीच त्यांच्यावर टीका करतात, कोणी त्यांच्यावर बोलतो. अरे पण त्या मागची प्रेरणा बघा, शक्ती बघा, त्याग बघा. मी त्यांच्यासोबत, मीनाक्षी ताईंसोबत मी फिरलोय. त्यांनी विधान परिषदेचे अध्यक्ष असतात, त्याला एक वेगळं नाव आहे, मला असं परफेक्ट आठवत नाही. त्या अध्यक्षांनी इथे व्हिजिट केली, त्यांनी कमिटी नेमली आणि तो बंधारा झाला. जी खारल्यांची कामं झाली आहेत त्या अध्यक्षांच्या, विधानसभा अध्यक्षांनी नेमलेल्या कमिटीतून झालेली आहे. त्याचं श्रेय सगळं मीनाक्षीताई पाटलांना आणि जयबाई पाटलांना आहे. किती मोठं काम आहे. आज हे नौकार का उद्ध्वस्त झालं असतं, कोणाला काहीच देणं घेणं नाही. किती प्रचंड मोठं काम आहे ते. आज तुम्ही जाऊन बंधारा बघा, त्याची शूटिंग लोकांना दाखवा. महाराष्ट्रात त्याची गरज आहे की काय काम असतं. हे मीनाक्षी पाटलांचं आदर्श उदाहरण आहे, जयबाईंचं आदर्श उदाहरण आहे. इथे खाल्ल्या नाही माझ्या खाडीमध्ये, कावाडे बेलपाटीमध्ये 2000 एकर भात शेतीचं रक्षण साहेब स्वतःच्या पैशातून 40 वर्ष मी करतोय. कुठेही मुलाखत आजपर्यंत माझी कोणी घेतली नाही, मी दिली नाही. आता गेल्या वर्षी आम्ही 40 लाखाचं काम केलं. त्या आमदार जयंतभाई पाटील विधान परिषदेमध्ये सदस्य असताना एक विशेष बाब म्हणून मंजूर केलं. कारण की खाडी जर फुटली असती तर 2000 एकर भात शेतीचं नुकसान, बोरवेल गोड्या पाण्याचं नुकसान, तोंडलीचं नुकसान, वालाचं नुकसान, आंब्याचं नुकसान. पण ही कामं प्रसिद्धी नाही, कारण आमच्याकडून मुलाखतीच घेत नाही. कारण जयंतभाई कधी असं सांगत नाही मी हे काम केलं म्हणून.
त्यामध्ये किती किती त्याग आहे हे कोण बघणार आणि कोण त्याला विचारणार? काही न करता एवढी विकासाची कामं हजारो कोटी रुपयाची दाखवतात बोर्डावर आणि त्याला प्रसिद्धी देतात, प्रत्यक्ष काम कुठेच झालेलं नाही. याला वाली कोण आहे? आज तुमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आहात, पत्रकार आहात म्हणून तुम्ही आज माझ्याकडे पहिल्यांदा मला तेव्हा तुम्ही पोहोचेपर्यंत माझ्या वयाला 62 वर्ष झाली. हे दुःख आहे माझं. कोणीच विचारत नाही. कष्ट करून काम करतो मी. माझ्या बायकोची माझ्या कुटुंबाची दागिने गहाण टाकून मी खांडी भरतो बाहेर काट्याच्या. 6.5 किलोमीटरचा बंधारा आहे. तुम्ही चौकशी करा, खारल्यांमध्ये चौकशी करा किती पैसे खारल्यांनी दिले खांडी घालायला. 1ही रुपया साहेब मिळत नाही. आता गावामधली कामगार पण मिळत नाही. सगळे मोबाईलमध्ये हायफाय पुढारी आहेत. कोण काम करत नाही. गरीब लोक पण काम करत नाही. ही मजुरी कारण हे हार्डवर्क आहे. प्रॅक्टिकली काम करावं लागतं. डोक्यावर मातीचे पेन घ्यावे लागतात. ते मी घेतो साहेब. मी एमकॉम BEd माणूस आहे, फर्स्ट क्लास झालेला. मी 30-35 वर्ष कोळसोमध्ये नोकरी केलेली आहे, पण मी 35 वर्षापूर्वी हे खारल्यांचं काम पाहतोय. विचारा कुठल्याही नागरिकाला कोणी काम केलंय ते. पण आम्ही काम करणारे मंडळी राहतो मागे, कारण आम्ही तिखट स्वभावाचे, कारण आमचं रक्तच तिखट आहे. आम्ही शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी कोणालाही मॅनेज न होणार आहे का? माझा आदर्श नेते आहेत, ते कधी मॅनेज झाले नाहीत. मीही कधी याच्या पुढे होणार नाही. पण तघाम घालून काम करतोय आम्ही. आणि आज फुकटचे पैसे बघतोय. ज्यांची सायकल फिरवणारी माणसं आज कोट्यावधी गाडीतून फिरतात. आम्हाला दुःख नाही, आमच्या पोटाची दुःखत नाही. मला म्हणलं की त्याच्यातले तुम्ही खा पैसे, तुम्ही गाड्या घेवा, जमिनी घ्या, करोडो रुपये संपत्ती गोळा करा, त्याच्यातले किमान 50% तरी भाग त्या शेतकऱ्यांना द्या ना. त्यांच्या पोटाला खळगी वाढवून त्यांचं पोट रिकामा करून त्यांचं रक्त पिऊन तुम्ही पैसे कमवताय. ते मालकाला जमिनी बिल्डर लोकांना किंवा आणखी तुझ्याकडे ठेकेले येतात, त्याला जमिनी करोडो रुपयाने विकतात आणि शेतकऱ्यांना भाव वेगळा असतो. यांचा आता गाला एक पद्धत नवीन निर्माण झाली, गाला सिस्टीम. म्हणजे एका गुंठ्यामागे 5-5 लाखाचा गाळा, एका गुंठ्यामागे 5 लाखाचा गाळा, 10 लाखाचा गाळा. गाळाही माहिती आहे तुम्हाला? गाळा म्हणजे मधलं शेतकरी आणि मालक याच्यामधला जो कमिशन असतो त्याला एजंटचं कमिशन म्हणतात. जर 1 एकर जमीन विकायली म्हणजे 40 गुंठे जमीन विकली आणि 5 लाख रुपये गुंठ्यामागे त्याला मिळाले तर किती रुपये होतात त्याचा हिशोब करता येईल आपल्याला. अशी शेकडो एकर जमीन हे लोक विकतात या गाळ्या पद्धतीने. कोणी याला जबाबदार नाही. मालक जमीन खरेदी करणार, जमीन विकणारा आणि श्रीमंत कोण होते आज? तर हा एजंट गाळा कमवणारा. आणि याला आमचा विरोध आहे. आम्हाला आमची मागणी आहे, आमच्या पक्षाची मागणी आहे, माझ्या नेत्यांची मागणी आहे की गाळा सिस्टीम रद्द करा आणि डायरेक्ट शेतकऱ्याला फायदा द्या. का नाही 12.5% भूखंडाची इथे अलिबाग तालुक्यात राबवला जात. उरणला तुमच्या 10 किलोमीटरवर हा भूखंड 12.5% जमीन शिल्पवणी दिलेली आहे शेतकऱ्याला. आणि इथून 10 किलोमीटरवर अलिबाग तालुका आहे, त्यामध्ये समुद्र किनारा लाभलेला मांडवा, सारळ, रेवस, कावडे, बेलपडे, आशिवरे सगळी गावं आहेत समुद्र किनारी खाली किनारे. त्यांना 12.5% जमिनीचं का नाही आरक्षण? आम्ही बोलतो, ओरडतो. माझ्या तर स्वतःवर मी शेतकऱ्यांचं नेतृत्व केलं म्हणून अनेक वेळा प्राणघातक हल्ले झाले. माझ्या 84 वर्षाच्या आईला म्हातारी आईला ढकललेलं आहे, मारलेलं आहे. माझ्या 15 वर्षाच्या पुतण्याला राताबुक्याने मारलेलं आहे. हे प्रसंग अनिल पाटलांनी पाहिलेले आहेत. एकदा तर मला अटक करायला तहसीलदार, जिल्हाधिकारी मला अटक करायला. कारण का ईश्वराला नाही पाहिजे ते कळलंच नाही. मला अटक करायला आली होती. पण मी घाबरत नाही, घाबरणार नाही. माझ्या कुटुंबाचं, माझ्या आईवडिलांचे माझ्यावर संस्कार आहेत. माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या चांगल्या नेत्यांचे संस्कार आहेत. मी शेवटपर्यंत अशाच प्रकारे शेतकऱ्यांसाठी लढत राहणार. याचा पुरावा म्हणून हा 6.5 किलोमीटरचा बंधारा आहे. फक्त तुम्ही बघाल तर फक्त कावाडे खाली शाबूत आहे. आज सगळ्या शेतकऱ्यांना खंडी, 2 खंडी, 5 खंडी, मला स्वतःला 5 खंडी आमच्या कुटुंबाला भात पिकलेला आहे. मला त्याच्यात आनंद आहे. हे कष्टाचं फळ आहे. आम्ही विकासाची कामं केली शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून. त्यावेळेला आमचे नेते आता ते पक्षांतर गेले, ते पक्ष बदलले, गद्दार झाले असतील, पण आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता शेतकरी कामगार पक्षा प्रामाणिक, एकनिष्ठ आहे, राहील. आणि उद्या काही हो, आम्हाला माहिती आहे की आम्ही
फार थोडे लोक आहोत. पण शिवाजी महाराजांसोबत एक ते वाक्य आहे, वीर दौडले साध. जे मावळे जे होते, प्रामाणिक एकनिष्ठ मावळा एक जरी असला तरी तो 2% लोक क्रांती करू शकतात. आमच्याकडे आज 1% लोक आहेत. पण आम्हाला खात्री आहे की उद्याचा सूर्योदय जो होणार आहे हा भाजप विरोधी होईल. कारण त्या पक्षामध्ये इतकी चीड नफरत माझ्या मनामध्ये आहे की सगळं रामराज्य असा दाखवतात. आज सोनं 1.5 लाख रुपये तोडलं, गॅस सिलेंडरच्या भाव किमती वाढल्यात. जिल्हा परिषदेच्या या गोरगरिबांच्या कष्टकरी श्रमजीवी जनतेच्या मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या मराठी शाळा होत्या रायगड जिल्हा परिषद, त्या कशा पूर्णपणे बंद केल्या, उद्ध्वस्त केल्या. आणि कुटील डाव या शासनाने घातलाय, भाजपच्या सरकारने घातलाय. खरोखर हा जनतांचा शाप त्यांना भोगणार आहे. हे खूप मोठं पाप, घोर आणि अतिशय निंद म्हणजे लोकशाहीचा खून म्हणेन मी त्याला, हे भाजप सरकार करत आहे. की जिथे आज तुम्हाला हायस्कूलमध्ये जायला पाहिजे, रिक्षाला 10 रुपये द्यायला पाहिजे पोराला, त्या शाळेची फी भरायला पाहिजे, सगळं काय ते डोळ्यांनी पाहवत नाही. 100 विद्यार्थी बसतात आणि आमच्या मराठी शाळेत 5-10 विद्यार्थ्यांना खूप चांगले शिक्षक, सुशिक्षित शिक्षक, जे ट्रेनिंग शिक्षक आहेत त्यांच्याकडून शिक्षण मिळायचं. आणि हायस्कूलमध्ये कुठपण ग्रॅज्युएट झालेला असेल, 12वी झालेला असेल, तो शिकवतो, तो ट्रेन नसतो. पण नाव काय, मोठी नावं आहेत हायस्कूलला. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. संपूर्ण एका प्रश्नामध्ये मला वाटते त्यांच्या वयाची 65 वर्ष झाल्याच्या नंतर मला वाटते ते पहिल्यांदा पत्रकार इथे आलेत असे मला म्हणाले. त्याच्यामुळं संपूर्ण त्यांच्या मनामध्ये जे साठलेलं होतं त्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी कळायला पाहिजे, म्हणून त्यांनी पहिल्याच प्रश्नामध्ये कशा पद्धतीने संघर्ष केलेला आहे तुम्हाला सांगत. आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. आताच मला वाटते मागच्या निवडणुकीमध्ये पेधारीचे पाटील आणि अलिबागचे पाटील असे 2 गट सध्या तुमच्या पक्षामध्ये झालेले आहेत. आणि त्याच पेधारीच्या पाटलांची आता खऱ्या अर्थाने ते शकाप सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत आणि तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये राहिलेले आहेत. खऱ्या अर्थाने बपू शेट इथले उमेदवार असतील असं सगळीकडे बोललं जात होतं, परंतु बपू शेट यांनी फॉर्म मागे घेतला. आता सवाई पाटील, पंडित पाटील यांचे सुपुत्र सवाई पाटील उमेदवार आहेत आणि बाकीचे शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. तर तुमच्या पक्षामध्ये जो एकच पक्ष होता त्या एका पक्षामध्ये आता 2 भाग झाल्यामुळे त्याचा फटका तुमच्या मुलाला बसू शकतो. तुमचा प्रश्न खूप चांगला आहे की पक्षाचे 2 भाग झाले. साहेब, नेत्यांमध्ये भाग झाले. नेता गेला, पक्ष गेला नाही, मतदार गेला नाही, कार्यकर्ता गेला नाही. त्यामुळे फक्त तुम्ही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की पुढारी गेले, ज्यांच्या पक्षाने जबाबदार दिली होती, विश्वास व्यक्त केला होता, त्यांनी त्या विश्वासाला तडा दिलेला आहे नेत्यांनी आणि ते गेलेले आहेत. त्यामुळे माझ्यासारखा जो कार्यकर्ता आहे तो पक्षाशी प्रामाणिक आहे आणि माझ्यासारखे असे हजारो, शेकडो, लाखो कार्यकर्ते आम्ही पक्षाशी प्रामाणिक आहोत. आम्ही नेत्यांच्या सोबत नाही आहोत. आम्ही अप्पासाहेबांचे कार्यकर्ते आहोत, आम्ही प्रभाकर पाटलांचे कार्यकर्ते, आम्ही दत्ता पाटलांचे कार्यकर्ते, आम्ही मीनाक्षी पाटलांचे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही आता जयंत पाटलांवर विश्वास ठेवून काम करतोय. त्यामुळे असे किती आले गेले, तर त्यांना गेलेल्यांना आज कोण म्हणतं 50 खोकी घेऊन काही लोक गेले, आम्ही म्हणतो गद्दारी करून गेले, कोण म्हणतो पाठीत सुरा मारून गेले. घेणाऱ्याने गेल्याचा आम्ही विचार करत नाही. आम्ही वस्तुस्थिती आधारित पक्ष पाहतोय आणि तो आदर्श विचार प्रणालीचा पक्ष आहे. आज आम्हाला चिवताईसारखं नेतृत्व लाभलंय, आम्ही भाग्यवान समजतो. आम्ही पक्षाशी प्रामाणिक आहोत आणि मी तुम्हाला 100% सांगतो, माझा मुलगा हा शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार आहे आणि ते 100% शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्तेच त्याला निवडून देतील. तुम्ही वाटल्यास सर्वे करा आणि जे गद्दार असतात त्यांना गद्दारीची शिक्षा मिळते. त्याच्यात काय नवल नाही. पण माझा मुलगा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांवर विजय होईल. त्यामध्ये महाविकास आघाडीचा पण वाटा असेल, त्यामध्ये शिवसेना उभारण्याचा पण वाटा असेल आणि आमची कार्यकर्त्यांची विचारसरणी प्रामाणिक आणि पावित्र्याने वाढलेली आहे. एकनिष्ठ कार्यकर्त्यांची ही वर्धावळ आहे, हे वादळ आहे. आज त्यांच्यामुळे आमच्यामध्ये ऊर्जा पेटलेली आहे, एनर्जी आली आमच्यामध्ये की हे लोक गेले म्हणून आम्हाला दगमगून चालणार नाही. यांनी स्वतःसाठी पक्ष सांभाळला, वाढवला, नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. विश्वासघात आमच्याशी झाला आहे, फसवणूक आमची केली.
आमचं नुकसान झालं आहे की अशा लोकांना आम्ही निवडून दिलं, या अशा लोकांना मोठं केलं आणि स्वतःची तुंबडी भरल्यावर यांनी पक्ष बदलला. त्यांच्याबद्दल नफरत आहे आमच्या मनामध्ये, स्पष्ट नफरत आहे, तिरस्कार आहे, द्वेष आहे. तुम्ही स्वतःची पोटं भरल्या पक्ष कार्यकर्त्यांना वारा सोडून गेलात. तुम्हाला यांनी म्हणून तर तुम्ही म्हणालात मगाशी की इथे निवडणूक लढवण्याची तुमची क्षमता संपली. तुम्ही उमेदवारी मागे घेता. पाटील दिस काय याचा अर्थ? आज अख्खा महाराष्ट्र बोलतोय. काय तुमची नावं होती, तुम्हाला आम्ही सलाम करायचो, तुमचा आदेश माना तुमच्या पायावर वाकायचो. तुम्ही काय आम्हाला आदर्श दिलात? गद्दारीचा कलंक लावून गेलात. ही कुठली प्रथा? आणि शेका पक्षाचा कुठलाच कार्यकर्ता यांना माफ करणार नाही. बघा तुम्ही परवा निकाल लागल्यानंतर, परवा निकाल लागला तुम्हाला समजेल एकनिष्ठेची व्याख्या काय असते. पक्ष म्हणजे काय? अरे आम्ही तुमच्या पायाला हात लावलेला आहे, आम्ही तुमच्या भूमीमध्ये आलोय आणि तुम्ही आमची प्रधान, आमची विश्वासघात केला तुम्ही आमचा, आम्हाला वाऱ्यावर सोडून तुम्ही गेलात. चुकीचं आहे. पक्षाचा फक्त फायदा तुम्ही एकतर्फी घेतलात. पक्षासाठी त्याग तुमचा झिरो आहे. तुम्ही आमदार झालात, जिल्हा परिषद अध्यक्ष झालात, तुम्ही बांधकाम सभापती झालात. कोणाच्या जीवा? पक्षाच्या जीवा. आणि तोच पक्ष तुम्हाला आज वाईट वाटायला लागला. पक्ष म्हणजे आपली आई आहे. त्या आईला जो विसरला त्याचा विनाश अटळ आहे. कोणी तो माणूस असो, किती मोठी व्यक्ती असो, त्याला निसर्ग नियमामध्ये प्रत्येकाला किंमत मोजावी लागते. चांगलं वागलं तर नियती चांगली असते, वाईट वागलं तर नियती वाईट असते. हे मानताना मी कार्यकर्ता आहे. मी शेवटचा प्रश्न विचारतो की आता तुमचा मुलगा सध्या उभा आहे, महाविकास आघाडीकडून उभा आहे, तर ह्या संपूर्ण रायगड जिल्हा परिषद मतदारसंघातील जे मतदार आहेत त्या मतदाराला तुमचा मुलगा जिंकून येण्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? मी माझ्या मतदार बंधू भगिनींना विनम्र प्रार्थना करेन. माझा मुलगा म्हणजे ही राजकीय वारसदारी नाही आहे. मी पंचायत समितीला 10 वर्ष निवडून आलो. मी ग्रामपंचायतीला 15 वर्ष निवडून आलो. सरपंच, उपसरपंच, उपसभापती, सभापती असं माझा राजकीय प्रवास आहे. हा कष्टकरी श्रमजीवी जनतेला दिलेला मला आशीर्वाद आहे. ती जनता माझ्यासोबत आहे. पण आजची निवडणूक ही वेगळी आहे. लोक विकास कामांना महत्त्व देत होते. आज या खारेपटामध्ये अशा वेगळ्या प्रकारच्या भांडवलदारी निर्माण झालेली आहे. असे अनेक स्थानिक कार्यकर्ते पंचायती जिंकल्यानंतर मगाशी म्हटली की दलाली करून, टक्केवारी घेऊन आणि गाळ्या, हा गाळा एक नवीन शब्द निर्माण झालेला आहे आमच्याकडे, की गाळा म्हणजे मगाशीही मी म्हटलं की गाळा पद्धतीने अचानक गर्भश्रीमंत झाल्यासारखं वागतात. अब्जानी करोडोची संपत्ती मिळते आणि मग त्यांच्याशी पैशाने टक्कर करणं माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला शक्य नाही आहे. याची जाणीव मला आहे. पण अजून माझा विश्वास आहे, माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. काँग्रेस पक्षाचा मी तिरस्कार करणारा माणूस होतो, पण आज मला आठवतं की काँग्रेस चित्रपटीने चांगली होती आणि हे काँग्रेसचं प्रेम मी ही सार्वजनिक हॉस्पिटल आहेत, सिव्हिल हॉस्पिटल सारखे, ज्या प्राथमिक रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत, विविध योजना होत्या, या सगळ्या आता मला आठवायला लागल्यात. हे भाजप सरकारने बंद करायला घेतल्यावर मला काँग्रेस आवडायला लागली की खरोखर काँग्रेसला सलाम, काँग्रेस खूप चांगली होती. उभाटा मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे त्यांच्या वडिलांनी पक्ष निर्माण केला. किती प्रेम, माझंही प्रेम त्यांच्यावर आहे. मी मूळ तसा बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा एक कार्यकर्ता, मी शिवसैनिक आहे. पण अशा प्रकारे प्रेम आमचं असताना सुद्धा उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष बाजूला करून दिला, निशाणी का नाही म्हणते. हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे की त्यांच्या वडिलांनी पक्ष निर्माण केला, त्याच्या वडिलांनी कष्ट केले. ही राज ठाकरे, उद्धव ठाकरे साहेब हे दोघेही खूप कष्ट करून मोठे झाले आणि त्यांचा पक्ष परस्पर काढून घेतला. म्हणजे सातबाऱ्यावर, आमच्या खारेपणात असं म्हणतात, सातबारावर नाव वडिलांचं असतं, मग त्यांच्या पोरांचं लागतं. तर ही गाळा पद्धती इथेही वापरली गेलेली दिसते मला. मी मगाशी जो गाळा पद्धती शब्द वापरतो ना, तो गाळा पद्धत वापरून इथून उद्धव ठाकरे साहेबांचा, राज ठाकरे साहेबांचं नाव काढून शिंदे साहेबांचं नाव लागलं. काय लोकशाहीमध्ये का कुठला नियम वापरला?
म्हणजे न्याय व्यवस्थेला आपण वंदन करतो, त्या न्याय व्यवस्थेकडून वेगळ्या अपेक्षा माझ्यासारख्या छोट्याशा भारतीय नागरिकाच्या आहेत. मी भारतामध्ये राहतो की नाही याची पण शंका मनात निर्माण झाली माझ्या. काय न्याय आहे? सेम प्रकार शरद पवार साहेबांच्या बाबतीत घडला. त्यांची राष्ट्रवादी दुसऱ्याला गेली. म्हणजे एखादा मुलगा आईच्या पोटी जन्माला येतो, त्याची आई वडील बदलण्याचं काम या भाजप सरकार करते. ही लोकशाहीला काय म्हणायचं? सगळीकडे उदो करतात, लोक त्यांना निवडून देतात. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे पसंत नाही, आवडत नाही. आत्मा तडफडतो. काय लोकशाही, व्हॉट इज मी माय डेमोक्रेसी, काय लोकशाहीमध्ये काय आहे? नाही विश्वास बसत साहेब. आणि अशा वेळेला मी माझ्या मुलाला मुद्दामून लोटलंय की बाबा आता मी किती जगेल मला माहिती नाही, मला माझं आयुष्य किती आहे कोणालाच माहिती नाही. अजित पवार साहेबांचा दुर्दैवी दुर्घटना झाली, त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. कालच त्यांची अतिशय वाईट घटना घडली. महाराष्ट्रामध्ये एक उगवतं नेतृत्व आपण हरवलं. ते कुठल्याही पक्षाचे असेल, पण त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची राजकीय कारकीर्द आणि लोकांशी असलेले संबंध बघून मी प्रभावित आहे त्यांच्यावर. मी खूप त्यांना विनम्र श्रद्धांजली करतो. पण असले चांगले नेते निघून गेले. माझ्या मुलांनी मुलाकडून मला अपेक्षा आहे की त्यांनी शेतकऱ्यांचं, माझ्या वडिलांचं जे स्वप्न आहे, डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे, जे स्वर्गीय प्रभाकर पाटलांचं स्वप्न आहे, दत्ता पाटलांचं स्वप्न आहे, आमचे सगळ्यांचे आदर्श नारायण नागू पाटलांचं स्वप्न आहे की शेतकऱ्यांशी तुम्ही प्रामाणिक राहा, एकनिष्ठ राहा. त्यासाठी या मुलाकडे मी बघून तडफडतोय. माझ्या मुलाला ते दाखवायचं आहे मला की तू शेतकऱ्यांशी लढ, कष्टकऱ्यांशी लढ. या खोट्या पक्षामध्ये जाऊ नको. भ्रमाचा भोपळा आहे. कारण हा भोपळा फुटणार नक्कीच आहे. कारण नियती कोणालाच सोडत नाही, जगात कोणालाच सोडणार नाही नियती. खोटा मूर्खा पांघरलेला आहे भाजपवाल्यांनी. मूळ भाजप चांगला होता, RSSचे लोक चांगले होते, पण हा बुरखा घातलेला भाजप आहे, हा फुगा आहे. हा फुगा फुटलाच पाहिजे, नाहीतर हे देशाचं काय भलं नाही म्हणा. कोणाला बोलण्याचा अधिकार नाही. न्याय व्यवस्थेकडे दुर्दैवाने आज माझ्यासारखा माणूस पण नाराज होतोय. काय निकाल लागतात, काय न्याय देते ही जनता. माझ्या मुलांनी आदर्श घ्यावे. मुलांनी हा खऱ्या खुऱ्या भारताचा अभ्यास करावा. मुलांनी स्थानिक लोकांचा अभ्यास करावा. म्हणून सिव्हिल इंजिनियर असेल माझा मुलगा, जिल्हा परिषदमध्ये कुठलंही काम करत नाही. तुम्ही रेकॉर्ड करा. तोही असा माझ्या विचाराने प्रेरित झालाय की मला जनतेसाठी झगडायचं आहे. मला आमच्या घरी लोक जमीन विक्रीचे घर करणारे अनेक लोक माझ्याकडे पण येतात की तुम्हाला एवढा गाळा देऊ. अरे बाबा, माझ्या वडिलांना काय वाटतं गाळा घेतला तर? माझ्या जयंत पाटलांना काय वाटतं? हे आवडणार नाही गाळा पद्धत. आज सगळीकडे गाळा पद्धत झालेली आहे. तुम्हाला मला सांगितलं की गुंठ्याला 5 लाख रुपये, म्हणजे 40 गुंठ्याला 520, किती पैसे मिळतात त्यांना? हे दुर्दैव आहे आणि हे मी थांबवणार आहे. माझ्या मुलांना हे काम तुला करायचं आहे. तो गाळा पैसा हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. तो या उदाहरण आता एक माणूस मोठा झाला, एक माणूस अब्जाधीश झाला, एक माणसाकडे सगळ्या प्रकारच्या सुविधा झाल्या, करोडोच्या गाड्या फिरवायची यांची लायकी झाली, आणि माझा शेतकरी आलेले पैसे घरामध्ये, लग्नामध्ये, दागदागिन्यामध्ये संपून टाकतो आणि पुन्हा त्याच मार्गाने पुन्हा त्याच मालकाकडे स्वतःची जमीन विकली ना, त्या मालकाकडे लेबर म्हणून काम करतोय. हे दुःख आहे. आणि हे दुःख कोणामुळे आहे? तर इथल्या स्थानिक नेतृत्वामुळे आहे. आणि याचं आदर्श उदाहरण हे साळ ग्रामपंचायत आहे. तुम्ही काढा हिस्ट्री, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. कोरडोला जमीन विकायची, त्या शेतकऱ्याला थोडी म्हणून किंमत द्यायची, बाकीचे पैसे एजंटनी खायचे गाळा पद्धतीने, आणि त्यांनी मोठा व्हायचं. आणि मग शेतकऱ्याचे काय हाल? आज मी खरोखर सांगतो तुम्हाला, मी हतबल आहे. लोकांना न्याय मिळत नाही, मी हतबल झालोय. एवढे मनामध्ये विचार आहेत, संघर्षाचा वणवा पेटलाय, पण मी काहीच करू शकत, कोणाची साथ मिळत नाही. उद्या माझ्या मुलाचा पराभव झाला तर मला दुःख वाटणार नाही, कारण तो तत्वासाठी लढलाय, विचारांसाठी लढलाय. कुणाशी तडजोड केली नाही. जशी बापाने कोणाशी तडजोड केली नाही, तसा माझा पोरगा पण तडजोड करू नये यासाठी मी जिवंत आहे. आणि ज्या दिवशी माझा मुलगा चुकेल त्या दिवशी मी या जगात राहणार नाही, हेही सांगतो गायकवाड साहेब तुम्हाला. तर आपल्यासोबत अनिल पाटील होते. अनिल पाटील यांनी संपूर्ण खारेपाट विभागाचा जो काही इतिहास आहे तो आपल्याला सांगितलेला आहे. आणि आपला जो मुलगा आहे हा जी काही धनशक्ती आहे तिच्या विरोधात उभा आहे. पराभव होईल, जिंकेल ही पुढची गोष्ट, परंतु जे तत्व आहे, मी त्याला जे शिकवलेलं आहे त्या तत्वानुसारच त्यांनी चालायला पाहिजे असं त्यांचं मत आहे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.